नमस्कार. मुंबईतलं केईएम रुग्णालय, केईएम, मुंबईतल्या बहुतांश लोकांसाठी हे रुग्णालय म्हणजे एक लाईफ लाईन आहे. केईएममध्ये गेल्यावर उपचार केल्यावरती बरं होतं असा प्रत्येकाचा समज आहे. आता आपल्याकडं सगळ्याच नावाचा शॉर्ट फॉर्म करायची सवय लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, CSMT नाव दिल्याचा काय फायदा कोणास ठाऊक, पण CSMT असं म्हणायचं. नरवीर तानाजीवाडी पुण्यात आहे स्टँड, त्याला नतावाडी असं करून टाकलं आपण. म्हणजे इतका शॉर्ट फॉर्म आपण करत जातो की आपलं आयुष्याच आपण शॉर्ट करत चाललो, तशी नावही शॉर्ट करत चाललो. त्या नाव दिल्याचा फायदा होतो ना काहीच नाही. मग आमच्याकडं फार मोठा संघर्ष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी असं नाव दिलं गेलं आणि त्याचं नाव आम्ही शॉर्ट फॉर्म करून टाकलं बामू. बामू म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. काय उपयोग काय त्या नाव दिल्याचा, फायदा काय? तसं मुंबईतलं केईएम रुग्णालय केईएम या नावानेच ओळखलं जातं. म्हणजे शपथ सांगतो, केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याचा विषय आल्यानंतर कळलं की ते केईएम शॉर्ट फॉर्म किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल असा आहे. बरं, हा किंग एडवर्ड कोण हा प्रश्न आहे ना. जसं नाव दिलं गेलंय आणि ते बदलल्या चाललंय म्हणून यावर एवढी बोंब का चालली आहे? किंग एडवर्ड कोण आहे? कोणी भारतीय माणूस ज्यानं भारतीयांच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे असा कोणी भारतीय व्यक्ती ज्याने खूप मोठं महान कार्य करून ठेवलंय की ज्याच्या नावाचा आम्हाला अभिमान वाटावा आणि तोंडात रुळलंय म्हणून आम्ही ते नाव बदलू नये असं काही आहे? हा किंग एडवर्ड म्हणजे ब्रिटिशांचा राजा, ब्रिटनचा राजा. जॉर्ज पंचमच्या नंतर जर कोणी सत्तेवर आला असेल तर हा किंग एडवर्ड सातवा. त्या किंग एडवर्ड सातवा म्हणजे पुढे 8वा 9वा आले, त्यांच्याकडे काय अर्ज असतं. हा झाला की तो पहिला, दुसरा, तिसरा, चार्ल्स पहिला, चार्ल्स दुसरा, राणी पहिली, राणी दुसरी, असं असं चालू असतं त्यांच्याकडं. ते काय नावं कमी असले की असं त्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचा म्हणायचं असतं. त्यामुळे तो किंग एडवर्ड सातवा हा राजा होता आणि ज्या राजाचं नाव त्या मुंबईतल्या एका रुग्णालयाला दिलं गेलं. खूप खूप वर्षापूर्वी घडलेली घटना आणि त्याचं नाव आत्ता बदलायचं आहे. तर का बदलायचं आणि कोणतं द्यायचं आहे? किंग एडवर्डनं असा कोणता पराक्रम केला होता की त्याचं नाव त्या हॉस्पिटलला दिलं जावं? मी तुम्हाला या हॉस्पिटलच्या उभारणीची कहाणी सांगतो, मग तुम्ही ठरवा किंग एडवर्डचं नाव ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे ते. मग किंग एडवर्ड काय होता ते पण सांगतो. मुंबईमध्ये असं एखादं हॉस्पिटल असावं जिथे सर्वसामान्यांवरती मोफत उपचार होतील अशी संकल्पना पुढे येऊ लागली. म्हणजे हे काही मुंबई मनपाने स्थापन केलेलं वगैरे असलं काही नाही आहे. त्यावेळेला मुंबईतले 4-5 धुरीण व्यक्ती यामध्ये काम करत होते. नावही मी तुम्हाला दाखवतोय, फोटोही दाखवतो त्या व्यक्तींचे. सर फिरोजशाह मेहता यात पहिला पुढाकार त्यांनी घेतला होता, सर फिरोजशाह मेहता. दुसरे सर नारायण चंदावरकर यांनी यामध्ये मोठा सहभाग घेतला. त्यानंतर सर चिमनलाल सेटलवाड आणि चौथे व्यक्ती होते दिनशॉ बहादूरजी. या मुंबईतल्या 4 मोठ्या व्यावसायिकांनी, उद्योजकांनी हे हॉस्पिटल असं उभारलं गेलं पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केले. मग मुंबईतल्या दानशूर लोकांना याबाबत देणगी द्यावी, त्यांनी हे उभारण्यासाठी मदत करावी यासाठी आव्हान केलं गेलं. मुंबईतले व्यापारी, गिरणी मालक, उद्योजक, कारखानदार आणि काही संघटना, व्यापाऱ्यांच्या संघटना, संघटना म्हणजे सामाजिक संघटना नव्हे, व्यापाऱ्यांच्या संघटना याच्यामध्ये उतरल्या आणि त्यांनी पैसे द्यायला सुरुवात केली. यात प्रामुख्यानं काही नावं मला सांगायची आहेत. एक करीम भॉय इब्राहिम एंटरटेनमेंट फंड यांनी सर्वाधिक म्हणजे 1,20,000 रुपयांचा निधी दिला. ही गोष्ट मी आताची सांगत नाही, जुनी सांगतोय. 1,20,000 रुपयांचा सगळ्यात मोठा निधी दिला. त्यानंतर पुरुषोत्तमदास नथुबाई यांनी 1,00,000 रुपयांचा निधी दिला. तर डॉक्टर हबीब जान मोहम्मद यांनी 30,000 रुपयांचा निधी दिला. म्हणजे ही नावं ठराविक
जी आपल्याकडे रेकॉर्डवर अवेलेबल आहेत ती सांगतोय मी. बाकी हजारो रुपये देणारी अशी शेकडो माणसं त्या काळामध्ये मुंबईमध्ये अस्तित्वात होती. या मुंबईकरांच्या पैशाने उभ्या झालेल्या रुग्णालयाला नाव कुठलं द्यायचं, तेव्हा किंग एडवर्ड मेमोरियल, त्याचं स्मारक म्हणून KEM किंग एडवर्ड मेमोरियल असं त्या हॉस्पिटलला नाव दिलं गेलं. का दिलं गेलं? मुंबईतल्या या व्यापाऱ्यांना, उद्योजकांना किंग एडवर्ड मेमोरियल असं नाव का द्यावं वाटलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. म्हणजे एक तर माणूस प्रचंड भक्ती असल्यावर असं काही करतो किंवा प्रचंड दरारातून करतो, म्हणजे धाक असला, भीती असली की करतो. सरकारी पद्धतीतून याला काही सहकार्य मिळत होतं. किंग एडवर्डने काही पैसे दिले होते असेल तर रेकॉर्ड मला सांगावं. कुणाकडे जर रेकॉर्ड असेल ना तर किंग एडवर्डनी पैसे दिल्याचं, तर ते रेकॉर्ड मला दाखवावं. या किंग एडवर्डचं नाव दिलं गेलं कारण हा किंग एडवर्ड ब्रिटनचा राजा होता. तो भारताचा राजा होता, ब्रिटन शासित भारताचा राजा होता. आणि या किंग एडवर्डची कारकीर्द सुद्धा साधी सोपी नव्हती. हाच किंग एडवर्ड आहे ज्याने बंगालची फाळणी घडवून आणली. हाच किंग एडवर्ड आहे ज्यांनी या देशात चाललेल्या स्वदेशी आंदोलकांना अक्षरशः चिरडलं. हाच किंग एडवर्ड आहे ज्याने भारतात मोठ्या प्रमाणावर दुफळी निर्माण व्हावी, भारतात अराजकता निर्माण व्हावी, लोक प्रांताप्रांतात लढावेत, वेगवेगळ्या मुद्द्यावर लढावेत, यासाठीच्या व्यवस्था या देशात लागू केल्या. तोच हा किंग एडवर्ड. आणि या किंग एडवर्डचं नाव या हॉस्पिटलला असलंच पाहिजे कारण ते आमच्या तोंडवळणी पडलं आहे म्हणून ते बदलायचं नाही. बरं, तुम्हाला शॉर्ट फॉर्म करायची सवयच आहे, तर शॉर्ट फॉर्म करण्यासाठी कौशल्य एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल असं नाव त्याला दिलं ना. म्हणजे तुमचं K फॉर कौशल्य झालं, E फॉर एकलव्य झालं, मेमोरियलचं M आलं. म्हणजे KEM हा शॉर्ट फॉर्म बदलणारच नाही आहे. तुम्हाला जी सवय आहे बोलण्याची KEM मध्ये जाऊ ती बदलणारच नाही. फक्त या देशाची बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेणारा, या देशाला लुटणारा, या देशातल्या स्वदेशी उद्योजकांना संपविणारा किंग एडवर्ड, त्याची आठवण आम्हाला नको आहे. आणि अशा कुठल्याच आठवणी आम्हाला नको आहेत. म्हणजे अगदी VT म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस, त्यालाही आपण VT करून टाकलं होतं. त्याचं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केलं, लोकमान्य टिळक टर्मिनस केलं. म्हणजे आम्ही आमच्या सगळ्या प्रेरणांना, भावनांना, आमच्या माणसांना जपणार आहोत. मग काय हरकत आहे? आणि तुमचा एकलव्यावरती एवढा राग का बरं आहे? का बरं आहे? ज्या एकलव्याने स्वयंप्रेरणेने शिक्षण घेतलं, स्वतःला सिद्ध केलं, तो उत्तम धनुर्धर बनला, ज्याच्या कौशल्य पाहून अगदी त्याच्या गुरुलाही अचंबित व्हावं लागलं. स्वतःहून घडणारा हा एकलव्य, त्याचं नाव या हॉस्पिटलला का द्यायचं ते पहिल्या भागात तुम्हाला कळलं असेल. कारण या भारतातल्या उद्योजकांनी स्वतःच्यासाठी, इथल्या सामान्य माणसांच्यासाठी स्वतःचा पैसा उभा करून हे हॉस्पिटल उभं केलं. ज्या पद्धतीने एकलव्य शिकला त्या पद्धतीने हे हॉस्पिटल उभं राहिलं. आणि त्यासाठी आम्ही त्या एकलव्याला वंदन करण्यासाठी, त्याची स्मृती जपण्यासाठी जर एकलव्य नाव देणार असू तर बिघडलं कुठे? हे जे काही चाललंय ना आता, किंग एडवर्डच्या ब्रिटिशांच्या औलादींना त्यांचा पुळका येतोय, या सगळ्यापेक्षा त्याला समर्थन देणं आवश्यक आहे. म्हणून अनलायझरचा परिवार या KEM किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलचं नाव एकलव्य करायला अगदी मजबूत समर्थन देत आहे. आणि माझी या प्रेक्षकांना पण विनंती आहे, जे मुंबईतले आहेत त्यांना, जे मुंबई बाहेरचे आहेत त्यांना, की आपणही आपला पाठिंबा दर्शवावा. नमस्कार.